आपल्यासोबत या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टी यांचं मुंबईतलं नेतृत्व करणारी टीम आहे। त्यांची टीम आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आज मुंबईमध्ये कॉक्रोच जनता पार्टी धडकली आहे, काय या संदर्भात सांगाल? तुम्ही प्रामुख्याने तुमची ही टीम नेतृत्व करते या आंदोलनाचं। तर मुंबईचे कॉक्रोच ॲजिटेट करतायत। त्यांच्या आतला आक्रोश जो आहे तो सगळ्यांना या सरकारला दाखवण्यासाठी आज तुम्ही बघताय एवढे लोक जमलेले आहेत। हे जे जमलेले लोक आहेत की भाड्याने नाही आणलेले लोक आहेत, हे सुशिक्षित आणि पुढचा आमच्या देशाचे फ्युचर आहे, जे आज दाखवतायत सरकारला की आमच्याबरोबर तुम्ही अन्याय करताय। आज भारत देश एक सुसंस्कृत देश आहे आणि महाराष्ट्राचं कल्चर हे आम्हाला माहिती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये घडलेले आहेत। तर आम्ही तेव्हापासूनच संघर्ष शिकलेलो आहे आणि आज एक मूलभूत कारणामुळे, शिक्षणाच्या कारणामुळे अगर पेपर लीक होत आहेत, हे एक ऑर्गनाइज क्राईम आहे, ऑर्गनाइज क्रिमिनल नेटवर्क आहे या मंत्र्यांचं आणि एक इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे आणि हे तुमचा डिफॉल्ट आहे। यू शुड एक्सेप्ट इट आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, कारण का तुम्ही हे डिझर्व नाही करत। या सगळ्या गोष्टी होत असताना देशातल्या किंवा राज्यातल्या विद्यार्थ्यांची प्रश्न मांडत असताना नेमके विद्यार्थी काय म्हणत आहेत, विद्यार्थ्यांच्या भावना काय आहेत या संपूर्ण गोष्टींबद्दल बघा, विद्यार्थ्यांची भावना एवढीच आहे की आमचे आई वडील एवढे कष्ट करतात। एखाद्या आई वडिलांचे 15,000 ते 20,000 रुपये पगार आहे, तर त्यांनी घर चालवायचं का शिक्षण बघायचं, त्याच्यातून पण एक टायमाचं अन्न न खाता एक टायमावरती जगतात आणि रात्रभर शिकतात आणि त्यांच्यावर अगर असं होतं तर त्यांचं मत हेच आहे की आम्ही कशासाठी कष्ट करतोय। तुम्हाला एक उदाहरण देतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला एवढा न्याय दिलं, ठीक आहे, कसल्या आधारावरती दिलं? शिक्षणाच्या आधारावरती ना। आज ग्रामीण भागातला युवक अगर मुंबईला येतो आणि मुंबईमध्ये आपलं घर स्थापित करतो, कसल्या भरोशावरती? शिक्षणाच्या भरोशावरती ना। अगर तुम्ही शिक्षणाला चिरडत आहेत तर तुम्हाला गुलाम क्रिएट करायचे आहेत का भारताचा फ्युचर क्रिएट करायचा, हा प्रश्न पडला युवकांच्या मनात। कधी भीती नाही वाटत? बलाढ्य शक्ती समोर आहे, सत्ता आहे, समीकरणं आहेत, त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने मुंबई सारख्या शहरामध्ये हे आंदोलन उभारतोयस तू, म्हणजे तितके ते दिल्लीमध्ये करतायत किंवा देशभरात करतायत, बघा आमचे नेते ना छत्रपती शिवाजी महाराज आहे, आम्हाला त्यांनी कधी घाबरायचं नाही बनलंय आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। अशा नेत्यांचा आमचा अगर पाठिंबा आहे तर आम्ही कोणाला घाबरायचं? मला सांगा, हे कोण आहेत? हे चोर आहेत, या चोरांना आम्ही घाबरायचं? चोरांना पकडलं जातं, घाबरत नाही कधी। मागण्या काय आहेत? मागण्या एवढंच आहे की दादा भुसे, तुम्ही आम्हाला तुमचा खूप आदर आहे, तुम्ही आदरप्रमाणे राजीनामा द्या, आम्ही तुमचे ना सत्कार करू, कारण का तुम्ही डिझर्व नाही करत असेल। आणि धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा इस्तीफा दिला पाहिजे, ज्यांनी या युवकांना आज टेररिस्ट बोलला आहे, अँटी नॅशनलिस्ट बोलला आहे। त्यांनी न समजता, न व्हेरीफाय करता त्यांनी हा स्टेटमेंट जो यूज केला आहे, तर त्यासाठी त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। प्रणय, माझा शेवटचा प्रश्न तुला असणार आहे, हे आंदोलन उभारलेलं आहे मुंबईमध्ये, आजच्या एका दिवसाचं जरी हे आंदोलन असलं, किती लोक आज उपोषणाला बसलेली आहेत? आजचा दिवस झाला जरी काही बदल घडला नाही, ज्या मागण्या त्या पूर्ण झाल्या नाही, तर पुढची भूमिका कॉक्रोच जनता पार्टी मुंबईची काय असेल? तर बघा, तुम्ही बघू शकता, कॅमेराने दाखवू शकता की इकडे 20-25 लोक आणि खाली सुद्धा हंगर स्ट्राईक वरती बसलेले काही युवक आहेत, तर यांची संख्या एकूण 50 लोक हंगर स्ट्राईक वरती बसले आणि इथे पण काही लोकांनी आपलं मनोगत नाही दाखवलंय की मी हंगर स्ट्राईकला बसलोय। संपूर्ण आंदोलन मुंबईमध्ये ज्या टीमने उभारलंय ती टीम आपल्यासोबत होती प्रामुख्याने, आणि एकंदरीत काय मागण्या आहेत त्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतच आहेत, परंतु राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांचाही राजीनामा त्यांच्या माध्यमातून मागितला जातोय। येणाऱ्या काळामध्ये गेल्या 19 दिवसांपासून जे सोनम वांगचुक दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती उपोषणासाठी बसलेले आहेत, त्यांचं उपोषण कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यामधूनच विद्यार्थ्यांना न्याय मिळणार की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरा पर्सन डॅरेल मिरांडा सोबत, तुम्ही पाहता लोकमत।